हॉस्पिटल आहे CST स्टेशनजवळ. तर त्याच्या गेटवर एक मोठं झाड आहे. मी आईशी फोनवर बोलतोय वगैरे, माझा कलिग पण होता. सडनली काय झालं ना, माझा कलिग होता ना, त्याने माझा हात पकडला. तर म्हटलं काय झालं, मागे बघू नकोस प्लीज, इथून निघूया पटकन. मी तिला बघितलं ना, मी घाबरलो. माझी एक फ्रेंड होती, तिला जवळजवळ 15 स्पिरिट्सने पॉझेस केलं होतं. मैत्रिणीनं संध्याकाळी 6 वाजता आहे ना अंगावर वगैरे धावून जात होती. तर इंटेन्सिटी एवढी वाढली ना की तिला हाताला रस्सी वगैरे बांधून तिला टॅक्सीमध्ये बसून न्यायला लागले. तर तिला थोडंसं हे झालं आणि तिने तेव्हा सुसाईड केलेला. परेलला एक मोठं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. त्याचा भाऊ क्रिटिकल होता. तो त्याच्या लास्ट स्टेजवर होता. तो सतत वरती भिंतीकडे बघायचा. कल तक तो ठीक था, बट आज से पता नहीं वो बोल रहा है कि उसको कोई ऊंचा काला आदमी दिख रहा है. वन ऑफ द लास्ट वर्ड्स आहे की त्यांना कोणतरी असं उंच काळा माणूस दिसतो. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज परत आपल्या बरोबर अभिषेक आहे. भाई कसं आहे? मजेत, एकदम मजेत. आपण आता सेकंड एपिसोड रेकॉर्ड करतोय. फर्स्ट एपिसोड आपण जस्ट कम्प्लीट केलाय. त्यात बऱ्याच स्टोरीज होत्या आणि ते असं होत होतं की खूप एका एपिसोड तेवढं कव्हर करणं शक्य नव्हतं. तर घाई करण्यापेक्षा आपण बोललो की यार एक वेगळाच एपिसोड रेकॉर्ड करू. जर तुम्ही तो एपिसोड बघितला नसेल तर काही हरकत नाही, ह्याच्यानंतर बघा आणि हा कम्प्लीट करा, त्यानंतर बघा तो एपिसोड. पण तू सांग अभिषेक, ह्या एपिसोडमध्ये तू कोणत्या स्टोरीज तू कव्हर करणार आहेस? ठीक आहे. आता प्रिव्हियसली आपण काही डिस्कस केलं होतं, बरोबर असं आहे की हे जे स्पिरिट एंटिटीज, डिमन वगैरे त्यांचं एक्झिस्टन्स का आहे, थोडी थिअरीज पण आपण कवर केलेली. सॉर्ट ऑफ एनर्जीज आहेत ते, असं आहे म्हणून. तर ते या एन्व्हायरमेंट आहे त्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा लो लेवल साऊंड फ्रिक्वेन्सीमध्ये कॅप्चर करतं. ठीक आहे. आता आपण थोडं असं म्हणजे आता मी तुला सांगितलं की इनिशियल डेजमध्ये मी काही या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो, माझी कॉलेज लाईफमध्ये वगैरे असं आहे. पण ओव्हर द टाईम थोडंसं आहे, एक्सपिरियन्स आलेलं आहे. इनफॅक्ट 2-3 वेळा तर मी बघितलेले आहे असं म्हणून. आता काही स्टोरीज आहेत माझ्याकडे. एक तर वेटनरी हॉस्पिटलचं आहे आणि बायकलायस ब्रिजचं पण आहे. जेव्हा बायकलायस ब्रिज ते तुला माहितीच असेल, असं ऐकलं असेल बरेचसं वगैरे असं आहे. इवन वेटनरी हॉस्पिटलचं एक आहे. ठीक आहे. आणि CSTला एक कामा हॉस्पिटल आहे स्टेशनजवळ, तिथे पण असा छोटा अनुभव आलेला मला. आणि एक तर माझ्या फ्रेंडसोबत झालेला, ते क्रिटिकल होतं. ते मला वाटतं डेमॉनिक स्पिरिट होतं ते, असं आहे. आता मुव्हिंग अहेड, आता जी पहिली स्टोरी जी आहे ना माझी, ती वेटनरीची आहे आणि इट इज वन ऑफ माय फर्स्ट एक्सपिरियन्स, असं आहे. आता मी 3rd इयरला होतो. मी ग्रॅज्युएशन केलं कम्प्युटर सायन्समधनं. मी परेलला एका कॉलेजमध्ये होतो आणि 3rd इयरचं फायनल प्रोजेक्ट माझं सबमिशन होतं. आणि आम्हाला प्रोफेसरने सांगितलं की तुमच्याकडे 2 महिने आहेत आणि प्रोजेक्ट तुम्ही सबमिट करा. तर मला क्वेरी होती की 2 महिन्यामध्ये कोडिंग, टेस्ट रन वगैरे होणार नाही. प्रोफेसरने सांगितलं की डोंट वरी, की यावर्षी ग्रॅज्युएशन झालेला मुलगा आहे, त्याचा प्रोजेक्ट छान आहे, सॉफ्टवेअर आहे त्याच्याकडे, त्याची हेल्प घे. त्याचं नाव सायरस आहे. ठीक आहे, सायरस. हां, सो सायरस होता. त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केला आणि तो त्या कॉलेजवरनं परेलच्या आहे ना, तो 2-3 किलोमीटरच्या अंतरावर होता. आता मला ॲड्रेस तिकडचा माहिती नव्हता. तर सायरस वॉज लाईक, मी त्याला कॉन्टॅक्ट केला. तो बोला मैं तो 8:30 बजे तक आ जाऊंगा, मैं ऑफिस में हूँ, बाय द टाइम तू आ जा ये ॲड्रेस पे. बोला ठीक आहे. आणि 7 वाजता माझं संध्याकाळी कॉलेज सुटलं. थोडं मी इकडे तिकडे जरा टाईमपास वगैरे केला आणि म्हटलं आता निघूया, प्रोजेक्ट आपण बोला टाईमलाईनमध्ये कंप्लीट झालं पाहिजे. सो मी तिथे ॲड्रेस विचारला एका शॉपमध्ये. सांगितलं की ये जो ॲड्रेस है ना वो थोडासा लंबा है, बट यहाँ पे शॉर्टकट है, वेटरनरी हॉस्पिटल आहे. प्राण्यांचं जे हॉस्पिटल असतं ना, रुग्णालय वगैरे, पशु पक्षी रुग्णालय वगैरे टाइप. तो बोला कि उसका गेट है ना बंद रहता है, बट एक बार सिक्योरिटी से पूछ लो, अगर खुला रहेगा तो वो भेजेगा, असं. तो शॉर्टकट होता. म्हणजे तिथून तो बोलला की तिथून गेलं असं 15 मिनटं लागतील आणि फिरून गेलं असं तुला वेळ लागेल, असं आहे. तो काहीतरी त्या बॅकसाईडच्या गेटला राहायचा वेटनरीच्या, असं आहे. आता मी नवीनच होतो, म्हणजे मला तर तो ॲड्रेस फर्स्ट टाईमच होता. आणि थोडा म्हणजे झालं एक 8:30 वाजता वगैरे मी तिथून मग सिक्युरिटीला विचारलं, रिक्वेस्ट केली की तो बोला हाँ ठीक है आ जाओ, बट 10 बजे के पहले है ना गेट बंद रहता और स्टाफ अंदर कोई नहीं रहता, असं आहे. तर म्हटलं ठीक आहे. आता जे हॉस्पिटल जे आहे ना वेटनरी, ते लोकली तिकडे बैलघोडा हॉस्पिटल म्हणतात आणि ते खूप जुनं आहे. आणि राणीबाग जितकी जुनी आहे ना, त्याचवेळी ते बांधलेलं हॉस्पिटल आहे. बिकॉज तिकडचे जे आहेत ना ॲनिमल्स, बर्ड्स वगैरे, ते ट्रीटमेंटला तिकडे नेतात त्या हॉस्पिटलला. ओके. आणि असं आहे ना, ते हॉस्पिटलला पण ऑलमोस्ट मला वाटतं 150 इयर्स कंप्लीट झाले होते. सो मी तिथे गेटवर त्या वॉचमॅनने रिक्वेस्ट केली, त्याने मला पाठवलं, बोलला 10च्या आधी ये वगैरे असं. आणि मी आतमध्ये जेव्हा गेलो ते हॉस्पिटल एकदम नॉर्मल आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल. तिकडे कसं आहे ना,
आत्ताचं मला माहिती नाही, बट त्यावेळी आहे ना म्हणजे असे ब्रिटिशकालीन कॉटेजेस वगैरे असतात ना, छोटे छोटे अशी छोटी घरं, आणि म्हणजे त्याचे रूफ वगैरे तुटलेले, खिडक्या दरवाजे वगैरे तुटलेले वगैरे असे होते. आणि आता मी नोटीस केलं तर असे आपले डॉगीज होते, रस्त्यावरचे ते भटके कुत्रे असतात ना, त्यांना इंडिव्हिज्युअल स्वतःचा एक पिंजरा दिला होता. पुट टुगेदर 25 कुत्रे होते, मला अजूनही आठवतं आहे चांगलं. आणि प्रत्येक जे डॉगीज होते ना त्यांना एक एक पिंजरा त्यांना दिलेला. आणि बिचारे असे म्हणजे इंज्युर्ड झालेले, असे टाके लावलेले, स्टिचेस वगैरे. आणि काही असे होते ना की त्यांचे लेग वगैरे पण ॲम्प्यूट केले नव्हते. असं आहे, शांत होते, जाताना एकदम शांत होते. या साईडला समथिंग 20 आणि या साईडला 5 होते असे. आता मी गेलो, सायरसला भेटलो, प्रोजेक्ट वगैरे माझा आवरला. तर त्याने विचारलं की तू किधर रहता हूँ? मैं तो लाल बाग में रहता हूँ. अरे बोला सही है, तो तू यहाँ से निकल वगैरह तो तेरे को बस या कैब मिलेगी. तो बोला वहाँ से तो मेरे को लंबा गिरेगा ना वो, तो मैं शॉर्टकट से जाऊँगा. शॉर्टकट कहाँ से आहे? तू वेटनरी से क्यों आहे? तो एकदम असं हे झालं की नाही, तू एक काम कर, अभी मत जा, तो तू वही से निकल ले, लॉन्ग रूट से. आता तो जो एरिया जो होता ना तिकडचा, तो बॅक साईडचा जो होता ना जिथे राहायचा वगैरे असं, तर तिथे थोडासा सामसूम होता. आता त्यावेळी प्रॅक्टिकली बघायला गेलं तर म्हणजे असं स्पिरिटचा नाही, पण भूतांचा चोरांची भीती वगैरे होती, गर्दुल्ले वगैरे त्यांची जरा जास्त भीती होती वगैरे असं. आणि मला वाजले तेव्हा 10 वाजले आणि मला वाटलं गेट बंद असेल, तर तो जो एक्झिट गेटचा जो सिक्रेट होता ना तो बॅक साईडचा तो नव्हता. हलकीशी कडी लावलेली, मी कडी ओपन केली आणि मी आतमध्ये गेलो. आता मी गेलो आतमध्ये आणि आता तिथे येताना आहे ना काही असे लॅम्प्स वगैरे होते ना ते बंद झालेले, ठीक आहे. आणि रस्त्यावरचे लाईट्स होते, ट्यूबलाईट्स वगैरे जे होते ना हॉस्पिटलच्या आतमध्ये. आणि त्या रस्त्याला आहे ना मी नोटीस केलं की हलकासा अधूनमधून वारा येतो आहे, पानं वगैरे उडत आहेत. आणि एक्झॅक्टली माझ्या मागची जी लाईट आहे ना ती ब्लिंक होते, फ्लिकर होत होती. मी चालताना मला नोटीस केलं की मी लाईट वगैरे अशी ब्लिंक होते, जी ट्यूबलाईट होती ना रस्त्यावरची अशी आहे. मला तेव्हा एवढं काय मनात काही भीती नव्हता, अशा या गोष्टीवर मला काही असं तेव्हा विश्वास नव्हता वगैरे. आणि म्हणजे फक्त एकच डोक्यामध्ये की लवकरात लवकर निघावं, कोणच नाही आहे वगैरे असं म्हणून. आणि मी आपला चालतो आहे, सेम वे लाईट वगैरे मागची एक एक फ्लिकर होते वगैरे. आणि ते जे डॉगीज जे होते ना त्या पॉईंटला आलो मी. आता झालं असं ना की सडनली जोरात वारा आला आणि थोडं माती डोळ्यात वगैरे गेली, चोळले, मग डोळे वगैरे चोळले आणि जरा इरिटेट झाल्यासारखं वाटलं. सडनली सगळे कुत्रे एकसाथ भुंकायला लागले आणि मला वाटलं की यार माझ्याकडे भुंकत आहेत. म्हटलं यार मी एकटाच आहे. तर मागे वळून बघितलं ना, एक पण कुत्रा माझ्याकडे बघून भुंकत नव्हता. त्या एका पॉईंटला आहे ना मी जस्ट डोळे चोळून बघत होता, मला असं काहीतरी ब्लॅक शॅडोसारखं दिसलं आणि परत डोळे चोळलं तेव्हा असं व्हॅनिश झाल्यासारखं वाटलं. आणि ते कुत्रे खूप अग्रेसिव्हली भुंकत होते, म्हणजे त्यांना लिटरली असं उभं राहायला पण जमत नव्हतं, तरीसुद्धा ते भुंकत होते, खूप अग्रेसिव्हली भुंकत होते. पण मला अजूनही माहिती आहे, अजूनही मला चांगलं आठवतं आहे की ती लोक आहे ना माझ्याकडे अजिबात बघत नव्हते. माझ्यापासून साधारण 15 फुटाच्या अंतरावर आहे ना त्या पॉईंटला बघून ते भुंकत होते. एका रँडम ठिकाणी जिथे कोणीच नव्हतं तिथेच बघून भुंकत होते. असं म्हणतात की त्यांना दिसतं, आता मला तर माहिती नाही आहे खरंच आहे की काय वगैरे असं, पण त्यावेळी असं वाटलं की बोला कोणाकडे बघून भुंकतात, मी तरी इथे उभा असं आहे. आणि मी आपलं थोडा वेळ थांबलो, बघतोय वगैरे भुंकतायत वगैरे असं एकदम असं. आणि कोणच नव्हता तिकडे असं. लाईट्स वगैरे पण फ्लिकर होत होते, म्हणजे ब्लिंक होत होते अधूनमधून. आणि मी ठरवलं की जरा 4 पावलं जरा उलटी चालावं, म्हणजे कळेल नक्की काय आहे. मी जसं चालतो आहे ना ते कुत्रे अजून अग्रेसिव्हली भुंकायला लागले, म्हणजे कोणतरी तिथून पण फॉलो करत आहे, त्या पॉईंटवरनं थोडं कोणतरी फॉलो करत आहे. परत चाललो, परत त्यांचं अग्रेशन वाढलं. आता वाटलं लिटरली ते कुत्रे पिंजरा तोडतील. सडनली असे एकदम भुंकायला लागले ना वगैरे असं. आणि मी बघते ते कोणीही कुत्रे माझ्याकडे बघत नाही आहेत, फक्त त्या पॉईंटला बघतात, भुंकतात. आणि मग मनात असं वाटलं की यार आता थोडी नेगेटिव्ह थॉट्स वगैरे यायला लागले की आता गेट बंद असेल, काय करायचं. असं वाटलं की मला आता हा तर शेवटचा दिवस आहे की काय. आणि भीती वाटायला लागली ना की मी एकटाच आहे आणि काय होईल वगैरे असं म्हणून. त्यावेळी पण असं मनात आलं की यार बरं चोर किंवा घरदुल्ला वगैरे आहे की काय. तर म्हटलं दिसायला पाहिजे ना एवढ्यात असं आहे. तर मी आपलं गेलो नंतर आणि असं वाटलं की कोणतरी फॉलो करतो आहे आणि मला ते फुटस्टेप्स जे आहेत ना पानांचा वगैरे आवाज येतो आहे. तर माइंडसेट मी मनात ठरवून ठेवलेलं की यार म्हटलं नेगेटिव्ह थॉट्स वगैरे पण येत होते मला की यार गेट बंद असेल
फॉलो करतो आहे कोण कर तुला किंवा चोर वगैरे आहे की काय. अधूनमधून मी मागे बघितलं, काही दिसत नव्हतं, पण कान माझे शार्प होते, अजूनही माझे कान शार्प आहेत आणि असं वाटत होतं की कोणतरी मला फॉलो करतं आहे. पानांचा आवाज येतो आहे, चालायचा वगैरे, मी जसं फुटस्टेप्स आहे तसं मला मागे फॉलो करत आहे. मी गेलो गेटपर्यंत, गेट उघडा होता, ठीक आहे. आणि थोड्या वेळाने मला टॅक्सी वगैरे मिळाली, जरा घामाघूम झाली आणि घरी गेलो, थोडं रिलॅक्स वगैरे झालं. आता मी तुला सांगितलं लास्ट एपिसोड्समध्ये पण आपण डिस्कस केलं आहे की जे माझ्यासोबत घडलं आहे ना, मी थोडं क्रॉस व्हेरीफाय केलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट डे मी कॉलेजला गेलो आणि माझे लोकल फ्रेंड्स आहेत तिकडे, भोईवाडा, परेलला वगैरे असे आहेत, तर त्यांना विचारलं. आणि मी फर्स्ट टाईमच गेलेलो वेटनरीमध्ये तिकडे, ते पशुवैद्यकीय जे आहे ना तिकडे फर्स्ट टाईमच गेलो मी. असं तर माझे तिकडे फ्रेंड्स आहेत, त्यांना मी सांगितलं की असं असं झालं आहे वगैरे असं. तर बोला तू क्यों गया था वहाँ पे? मैं वो प्रोजेक्ट करने के लिए. बोला तू यार वो साइड से क्यों जाने का, शॉर्टकट था. बोला नहीं यार कोई जाता नहीं उधर. बोला क्यों? बोला नहीं कुछ गलत चीज़ें होती है वहाँ पे, ऐसा है. तर त्याने मला डिटेलमध्ये काय सांगितलेलं की त्याच्या एरियामधला एक मुलगा होता, तो तिथे कामाला लागलेला नवीनच. आणि तर त्याने समथिंग त्याचा ग्रुपला घेऊन गेला, 4 लोकांना तो घेऊन गेला होता तिकडे. आणि तो तिथे ड्रिंक केला, नॉनव्हेज वगैरे खायला, काइंड ऑफ त्याने पार्टी वगैरे केली तिकडे. आणि तो दुसऱ्या दिवशी घरी आला ना, तो भिंतीवर डोकं आपटून त्याने समथिंग सुसाईड केलं. असं आहे. पोलीस केस वगैरे झाली आणि ते बाकीचे 3 जणं होते ना, ती लोक बोलतच नव्हते काय झालं ते म्हणून. तर तो बोला की मी त्याला विचारलं की यार मेरे को तो इसका डर नहीं, लेकिन यार वो चोर लोग वगैरह वहाँ पे चोर गर्दीला भी नहीं रखते, स्टाफ भी नहीं रुकते, पूरा वहाँ पे एकदम ये रहता है, गेट भी बंद करना पड़ता है वहाँ पे. ऐसा है क्योंकि बहुत पुराना हॉस्पिटल है वो, ब्रिटिश के टाइम से वो हॉस्पिटल है वो. असं आहे. तर म्हणजे आता तू तिथे जाशील ना की म्हणजे पेट्स वगैरे असतील ना, तर ट्रीटमेंट वगैरे चांगलं आहे वगैरे, फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट वगैरे होते. पण नाईट टाईमला मला तेव्हाचं मी सांगितलं, आत्ताचं काय मला माहिती नाही कितपत काय डेव्हलपमेंट झालं आहे तिकडे. असं आहे. बापरे. हे जे तू बोललास ना भाई, तर हे माझ्याबरोबरही खूपदा होतं की जेव्हा रात्री आपली म्हणजे झोप वगैरे उडते ना आणि आपण वॉशरूमला वगैरे जातो, तर असं होतं की रिसेंट डेजमध्ये घडतं आहे हे, आठवड्याभरापासून, की एक टाईम असं की मला रात्री झोप नाही लागत आहे. हो. आणि रात्री बोलतात ना, आपली आता सवय झाली की आपण स्क्रोल वगैरे करत राहतो किंवा काम वगैरे करत राहतो. 2-3 वाजता वगैरे मी झोपतो. तर मी एक टाईम पर्टिक्युलर नोटीस केला आहे की 2 वाजता ना अचानक कुत्रे भुंकायला लागतात. हो. माहिती नाही का. आणि बघ, भुंकतात नॉर्मल आहे, कोण असू शकतं, पण मी बघतो ना तर मी ऐकतो. आता अपने पास काम ही क्या, आपण जाके सुनते आहे, तर ऐकतो. तर आधी सुरुवातीला 2-3 कुत्रे भुंकतात की भाई कोण असू शकतो ना भाई, लोकांवर भुंकू शकतात. त्याच्यानंतर भाई 2 भुंकतायत, मग 4 भुंकतायत, मग 5 भुंकतायत, मग कोण तिथून रडतोय, कोण तिकडून हावल करतोय, आणि हे कंटिन्यूस 10 मिनिटासाठी चालतं. आणि तोच टाइम फ्रेम 2 ते 2:15. हो. आणि मला तेव्हा मला त्यावेळी मी घाबरलो का माहिती आहे, कारण का कसं माहिती आहे, मी पण आहे ॲनिमल लवर आहे, असे पेट्स वगैरे बघून आपण पण थोडंसं सॉफ्टली असं हे होतं ना, की आता ते डॉगीची अवस्था बघून मला पण वाटलं की ह्या बोला ठीक आहे. आणि जाताना तर भुंकले, पण येताना ज्या प्रकारे भुंकत होते ना, आणि मी नोटीस करतोय ते माझ्याकडे अजिबात बघत नव्हते. असं आहे. म्हणजे खूपच अग्रेसिव्हली भुंकत होते ते. असं आहे. तुझ्याकडे एक दुसरी पण कोणती गोष्ट होती ना, तू बोलत आहे. हां. तर हे म्हणजे जेव्हा इनिशियली जेव्हा जे काही एक्सपिरियन्स जे आले ना, त्याच्यापैकी एकच आहे वगैरे. आणि आता ही जी गोष्ट आहे ना, ते हॉस्पिटल आहे CST स्टेशनजवळ, ठीक आहे. आणि दॅट वॉज इन द एंडिंग इयर ऑफ 2020, जेव्हा लॉकडाऊन होतं. तुला माहिती आहे लॉकडाऊनचा फेज कसा होता, खूप सगळीकडे शांतता होती आणि टप्प्याटप्प्याने खूप भीती होती त्यावेळी. हो. म्हणजे काहीच नव्हतं ना असं, म्हणजे रस्त्यावर वगैरे काही, म्हणजे पब्लिक कुठे गायब झाली, लिटरली कोणच नाही वगैरे असं आहे. सो सेम माझं ऑफिसचं काम होतं आणि तिथे मी मरीन लाईन्स बॉम्बे हॉस्पिटलच्या इथे माझं काम होतं वाटतं. माझा कलिग पण होता सोबत. तर मी CSTलाच राहायला होतो तिथे. आय एम जस्ट 5 मिनिट्स अवे फ्रॉम CST स्टेशन. आणि माझा कलिग दादरला राहतो. आणि आम्ही इव्हेंट आवरला लवकर, आम्ही 11:30 वगैरे वाजलेले असे. आणि आईचा फोन मला आलेला की लॉकडाऊनचा फेज चालू आहे वगैरे, लवकर आहे, माणसं वगैरे जास्त नाही आहेत कोण वगैरे. तर आईने विचारलं सोबत कोण आहे का, म्हटलं कलिग आहे माझा, आम्ही स्टेशनला जातो आहे, त्याला मी सोडेन आणि मग येईल. आम्ही चालत, आमचा प्लॅन होता की चालत जायचं स्टेशनला. आता तू तिथून मेट्रोच्या इथे बॉम्बे हॉस्पिटल आहे, मेट्रोपासून तू CST स्टेशनला चालत गेलास ना, तिथे ऑन द वे
हॉस्पिटल आहे, आय गेस ते पण जुनं हॉस्पिटल आहे, असं आहे, गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे ते. तर त्याच्या गेटवर एक मोठं झाड आहे, नॉट शुअर की वडाचं आहे की पिंपळाचं आहे, पण आहे, मोठं झाड आहे आणि त्याला बारीक शेंड्या वगैरे अशा आहेत सुटलेल्या अशा. आणि आता मी चाललो आहे पॅरलली, मी आईशी फोनवर बोलतो आहे वगैरे, माझा कलिग पण होता. आणि सडनली काय झालं ना, माझा कलिग होता ना, तो धावत त्याने रस्ता क्रॉस केला, इव्हन त्याने डिवायडरवरनं तो उडी मारून तो रस्ता क्रॉस केला. आणि मी जरा सरप्राईज झालो, म्हणजे रादर मी शॉक झालो की यार असा काय एकदम धावत गेला वगैरे असं. आणि फोन चालू हातामध्ये, आणि मी असं नोटीस केलं, आपल्या डोळ्याच्या रेंजमध्ये आपल्याला कळतं की काही असं, मी तुझ्याकडे बघतो आहे पण अवतीभवती काय असेल थोडंसं आपण येतं आपल्या लक्षात. मला असं वाटतं कोणतरी ते झाडाच्या इथे उभं होतं असं. आणि मी आईचा फोन होता, बोलत होता, तर मी म्हटलं आई थांब जरा, मी नंतर करतो वगैरे असं आहे. आणि तो रस्त्याच्या पलीकडे आहे ना, लिटरली मला हात दाखवतो आणि बोलतो पॅनिक झालं, लवकर आहे म्हणून. आणि मी रस्ता क्रॉस केला, तर म्हटलं काय झालं, त्याने माझा हात पकडला आणि मला म्हणजे घेऊन जायचं लवकर हे करतो आहे. तर म्हटलं काय झालं, तर माझा ऐकशील का, मागे बघू नकोस. मी थोडंसं हे झालं, मागे बघू नकोस प्लीज, इथून निघूया पटकन. आणि थोडंसं मी पण जरा घाबरल्यासारखं झालं, मी ऐकलं त्याचं, ठीक आहे, आणि मग पटकन निघालो. आणि गेलो स्टेशनला आम्ही. तर तो न सांगता ट्रेन त्याने पकडली आणि तिथून मग मी पण घरी गेलो वगैरे असं. म्हणून आता नेक्स्ट डे आहे ना, ते रिपोर्ट्स आम्हाला क्लोज करायचे होते इव्हेंटचे. ऑफिसला तो आला नव्हता, आय गेस 5-6 दिवस तो आला नाही. बॉसला विचारलं, तो बोला त्याची तब्येत बरी नाही आहे वगैरे. तुला ठीक आहे. 1 वीक लेटर तो आला ऑफिसमध्ये आणि मी त्याला तब्येत वगैरे बारीक झालेली अशी आणि होट वगैरे अशी डिहायड्रेटेड झालेले असं आहे. तर म्हटलं काय झालं, की बोला माझी तब्येत बरी नाही आहे, मी हाफ डे येऊनच निघतो, रिपोर्ट्स तू क्लोज कर. बोला ठीक आहे. आणि नंतर मग तो रिलॅक्स झाला आणि थोड्या दिवसानंतर मग आमचं बोलणं चालू होतं. मी म्हटलं अरे तू त्या दिवशी असा एकदम धावत गेलास वगैरे, असा पॅनिक झालेलास वगैरे, तर नक्की काय झालं प्रकार वगैरे असं म्हणून. तर म्हटलं मी तुला सांगतो असं आहे. तर त्याने मला डिटेलमध्ये सांगितलं. तो काय म्हणत होता की आपण सिग्नलपासून आपण ज्या स्टेशनला जात होतो ना, तिथे झाडाच्या इथे मला एक व्यक्ती दिसली, बाई होती ती कंटिन्युअसली माझ्याकडे स्टेअर करते, रागाने बघते. मी चालतोय तर तोपर्यंत मला वाटलं की नॉर्मल आहे वगैरे असं आहे म्हणून. आणि जेव्हा जवळ जे बघितलं ना, मला असं क्युरियोसिटी आली की थोडं जवळ जाऊन बघावं. आणि मी तिला बघितलं ना, मी घाबरलो, मला एकदम छातीत धडधडायला लागलं आणि मी रस्ता क्रॉस केला पलीकडे वगैरे असं आहे. तर म्हटलं कोण होतं, काय होतं. म्हटलं त्या झाडाच्या इथे आहे ना, तू तिथून हार्डली 25 फुटाच्या अंतरावर असशील, तू तिथून क्रॉस केलास असं आहे म्हणून. तर म्हटलं काय बघितलं. त्याने मला सांगितलं तिची बाई होती ना, तिचा जो अर्धा तो चेहरा होता ना, तो लिटरली असा म्हणजे पूर्ण जखमी होता चेहरा, असा आहे ॲक्सिडेंट झाल्यासारखा वगैरे असं आहे म्हणून. अर्धा चेहराच नव्हता असा इनफॅक्ट. आणि तिचे आहे ना डोळे असे व्हाईट होते आणि व्हाईट ड्रेस समथिंग होता आणि ती रागाच्या भरात बघत होती आणि जोरजोराने हफिंग करत होती, श्वास घेत होती असं आहे. तर मी असं बघू शकलो नाही असं आहे आणि मला एकदम असं अंगात चिल्स वगैरे यायला लागले असं आहे. आणि म्हणून तुला म्हटलं या थांबूया नको, निघूया वगैरे. म्हटलं बोला ठीक आहे. तर मग अजून वगैरे काय असं तुला एकदम असं तू ताप वगैरे आला. अरे बोलला तू, मी तुला जेव्हा बोललो ना मागे वळून बघू नकोस, तेव्हा ती रागाने बघत होती आणि बोलवत होती मला. तिचा हात आहे ना तिच्या चेहऱ्यापेक्षा मोठा होता आणि हाताची बोटं होती ना सुकलेल्या लाकडासारखी वगैरे मोठी होती, ती फांदी असते सुकलेली तशी. आणि ती ज्या प्रकारे ती अशी रागाने बघत होती आणि ती बोलवत होती ना, ते खूपच मला क्रिपी वाटलं. आणि मी जेव्हा घरी गेलो ना, पोचलो ना, तेव्हा मला रात्री ताप वगैरे भरला. आईने घडी वगैरे घातली, मी औषधं वगैरे घेतली, काही फरक पडला नाही. मी घरी सांगितलं, घरातले बोलले की जा जरा देवळात वगैरे जाऊन ये, सगळं सेटल होईल वगैरे असं आहे म्हणून. तेच आता त्याच्यानंतर ते इव्हेंट्स वगैरे असतात ते मीच हँडल करतो असं. तो शक्यतो रात्रीचं नाही थांबत त्या दिवशी. आणि जेव्हा मी इव्हेंट्स हँडल करायला लागलो, भरली तसं झालं मला वाटतं, घाबरतो ना आपण. आता त्याच्यानंतर मी इव्हेंट्स हँडल करायला लागलो तेव्हा तो मरीन लाईनचा मला तो एक आलेला स्पिरिटचं एक एन्काउंटर आलेला मला असं आहे. ते मरीन लाईनचं ते तू सांगितलेलं बाईक लास्ट एपिसोड, त्यासाठी लास्ट एपिसोड बघावं लागेल. बापरे. मग त्यानंतर तो कसा आहे. हां ना, आता तो ओके आहे तो असं आहे. ओके. आता मी टॉपिक तो काढत नाही शक्यतो वगैरे असं म्हणून. तेच
म्हणजे ते विसरलो. ते बोलताना ज्याला दिसतं त्यालाच कळतं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, ते आहे ते आहेच. तू अजून कोणत्या तरी हॉस्पिटलची गोष्ट सांगत होतास मला वाटतं. आता असं आहे ना की माझ्या सर्कलमध्ये आहे ना, फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये वगैरे, तर परेलला एक मोठं गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे, मी नाव सांगणार नाही. तर जे माझ्या सर्कलमध्ये जे 5-6 लोक जे क्रिटिकल होते ICUमध्ये, त्यांच्या लास्ट स्टेजला होते ना, रिसेंट एक गोष्ट आहे लास्ट इयरची. माझा एक फ्रेंड आहे, ठीक आहे, त्याचा भाऊ क्रिटिकल होता, खूप आजारी होता. त्याला समथिंग लिव्हरचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तो त्याच्या लास्ट स्टेजवर होता तो समथिंग, आणि तो सतत वरती भिंतीकडे स्टेअर करत बसायचा. आणि झालं असं की मी गेलो, त्याला भेटायला गेलो, ज्यूस वगैरे पण घेऊन आलो. मी त्याला हाक बोलतोय, तो बोलतच नाही. तर वडिलांना पण विचारलं फ्रेंडच्या, आणि त्याच्या भावाला पण विचारायचा, भाऊ माझा फ्रेंडच होता ना तो. आणि म्हटलं काय आहे वगैरे झालं. अरे नाही, वो डरा हुआ है, कुछ बात ही नहीं कर रहा है, असं आहे ते. आणि मग खाली गेलो वगैरे, तर मग वडिलांना बोललो मी, बोला अंकल आप कुछ नाश्ता वगैरे करके आओ, खाना खा के आओ, मैं रुकता. बोले नहीं बेटा वगैरे असे. ती लोक थोडेसे असे हे होते, थोडं सिरियस होते वगैरे असे. मग तर मित्राला विचारलं की यार वो ऐसा क्यों? बोला अरे कल तक तो ठीक था, बट आज से पता नहीं वो बोल रहा है कि उसको कोई ऊंचा काळा आदमी दिख रहा है. उंच लांब माणूस. हो, उंच काळा माणूस, आणि तो सतत ह्याला स्टेअर करतोय. टिल यस्टरडे तो विंडोच्या इथे होता, आणि आज तर जवळ आला आहे, तो कंटिन्युअसली त्याला स्टेअर करतोय. आता 2 दिवसांनी तो मित्राचा भाऊ ही वॉज नो मोर. आणि माझ्या अवतीभवती पण म्हणजे असं ऐकलं होतं की जे लास्ट स्टेजमध्ये असतात ना, त्यांना हे दिसतं. आणि जेवढ्यांनी सांगितले त्यांचे काही हे लास्ट वर्ड्स आहेत त्यांचे. वन ऑफ द लास्ट वर्ड्स आहे की त्यांना कोणतरी असं उंच काळा माणूस दिसतो. आणि मग त्याची विधी वगैरे चालू होती त्या ह्याच्या. मी पण गेलेलो, काहीतरी त्यांचं 10वं की काहीतरी होतं वगैरे असं आहे. तर त्याने असंच आम्ही बोलत होतो वगैरे असं आहे. तर मग ते मित्राने त्या भटाला विचारलं, पुजारी जो असतो ना त्याला वगैरे, तो बोलला की कदाचित तो यमदूतचा प्रकार असणार. असं यमदूत त्याला घ्यायला आले, आणि म्हणून त्याच्या शेवटच्या क्षणी ते दिसतं असं आहे ते. म्हणून तेच आहे, म्हणजे बऱ्याच वेळा ऐकलंय ही, की ज्यांचा तो शेवटचा काळ सुरू होतो ना, त्यांना दिसतं की बाबा ते जाणार आहेत. आणि त्याच्या आधी त्या लोकांचे जे म्हातारे माणसं असतात ते, त्यांनी तर आयुष्य जगलेलं असतं, ते सुखी जातात. पण जे तरुण व्यक्ती असं मी ते घाबरत असतील. खूप आजारी होता का? खूप आजारी होता. आणि इनफॅक्ट माझ्या सर्कलमध्ये पण 2-3 जण असे तिथे ऑफ झालेले. नॉट ओन्ली दॅट हॉस्पिटल, बट बाकीच्या हॉस्पिटल्समध्ये पण हा प्रकार असणार की आफ्टर लाईफ असतं ना, की आता ती लोक पुढचा जन्म असेल, किंवा त्यांचं बोलतात ना की आता असं असतं ना की माणूस मेल्यावर म्हणजे ती लोक एस्कॉट करतात, यमदूत असं आहे. म्हणून त्यांची स्पिरिटला ते एस्कॉट करतात. मग त्यांचं ते हे होतं, रिझल्ट असतो की पुण्य पाप वगैरे, मग डिसाईड होतं की स्वर्गात जाणं आहे की नरकात जाणं आहे. असं आहे, म्हणजे जे आपल्या मूवीजमध्ये आणि जे पुस्तकात मी वाचलं आहे तसं त्याच्या रेफरन्सने मी सांगतो आहे. कसं आहे. बरोबर. तेच ना, अशी एक दुनिया जी आपल्याला माहिती नाही, विच इज बियॉन्ड सायन्स, ज्याला आपण अजूनपर्यंत शोधू शकलो नाहीये. मी अशा बऱ्याच लोकांना भेटतो जे बोलतात की ह्या गोष्टींवर मी देवावर नाही मानत, मी कशावर नाही मानत, मी नाही मानत की बाई स्वर्ग किंवा नर्क असं काही आहे कॉन्सेप्ट. हे सगळं मनुष्याने घडवलेले ह्या सर्व गोष्टी आहेत. पण आपण जर एका प्रकारे विचार करायला गेलो तर सायन्स काय आहे? सायन्समध्ये रिसर्च होते, म्हणजे सर्च झाली आहे गोष्ट, ती रिसर्च होते, म्हणजे ती ऑलरेडी गोष्ट आहे, एक्झिस्ट करते, त्याच गोष्टीला आपण फाइंड करतो. बरोबर की नाही? तर तेच मला वाटतं की आपण अजूनपर्यंत अशाच गोष्टी फाइंड आउट करत राहिलोय आणि आपल्याला त्या ज्या गोष्टींच्या बद्दल माहिती पडत गेलंय. खूप आधी असंही होतं की पृथ्वी आहे ना फ्लॅट आहे, बोललं जायचं ना पृथ्वी फ्लॅट आहे. बघ नंतर आपण जेव्हा रिसर्च केली, जेव्हा माहिती पडलं, सायंटिस्टने शोध लावतात, ती गोष्ट ऑलरेडी आहे त्याचा शोध लावतात. जर शोध लावला तेव्हा माहिती पडलं अरे नाही, हे तर सर्कल आहे, राऊंड आहे, ग्लोब आहे. आणि मला असं वाटतं की आपण खूप रिसर्च केली आहे, खूप साऱ्या गोष्टी काय बोलतात खूप साऱ्या गोष्टी इन्व्हेंट केल्यात, सायन्स खूप पुढे गेलंय. पण अशाही बऱ्याच गोष्टी असतील जे आपण अजून शोधू शकलो नाहीये, ज्याची उत्तर आपल्याकडे नाहीये. मे बी ते येणाऱ्या काळात कळतील, पण आत्ता त्यांचा शोध अजून लागला नाहीये. ह्याचा अर्थ हे नाहीये की त्या गोष्टी नाही आहेत.
पॉसिबिलिटी तर लिमिटलेस आहे ना. टाइम ट्रॅव्हल झालं, हे झालं, सोलशी बोलणं झालं, स्पिरिट झालं, एक वेगळं रिलम झालं, तर ते असू शकतात आणि ती जी पॉसिबिलिटी असू शकते. नाही, इनफॅक्ट आपण लास्ट एपिसोडमध्ये पण मी आपण डिस्कस केलं हॉलिवूडची मूवीज थोडे सायन्स ड्रिव्हन वगैरे असतात असं, आणि त्यांना ते कन्सेप्ट ते लोक थोडे सेन्सिबल वागतात. मी त्याची तारीफ करत नाही आहे, असं नाही आहे की माझं काय त्यांचं आहे काय कनेक्शन वगैरे असं काय नाही, पण त्यांचं थोडं सायन्स ड्रिव्हन असतात ते लोक. लॉजिक आणि सेन्सिबल गोष्टी जास्त प्रिफर करतात. स्टडीजला मूवीज आपण सांगितलं इंटरस्टेलर मूवी, ते टाईम ट्रॅव्हल आणि त्याच्यावर ब्लॅक होलचा कन्सेप्ट, तो स्टीफन हॉकिंगने ऑलरेडी ती थिअरी दिलेली आहे असं आहे म्हणून तेच. आणि ग्रॅव्हिटी मूवी वगैरे असे बरेचसे सायन्स फिक्शन मूवी वगैरे आहे असं आहे ते म्हणून. तर तेच आहे, म्हणजे सायन्स अजून आहे, शोध चाललाय आणि नंतर त्याचं हे लागेल. पण मला आठवते भाई की तू एस ब्रिजचाही काहीतरी उल्लेख केलेलास की तुला एस ब्रिजची गोष्ट तुझ्याकडे काय आहे भाई ते. तर एस ब्रिजचं म्हणजे मला जो एक्सपिरियन्स आलेला ना, तेव्हा झालं असं होतं नाही की मी जेव्हा लालबागला राहिला होतो, ओके, आणि लालबागला होतो तेव्हा आमच्या चाळीमध्ये कसला तरी प्रोग्राम होता आणि माझे काही फ्रेंड्स आहेत तिकडे वगैरे, तर त्या लोकांनी ड्रिंक केलेली असं. आता मी तर ड्रिंक आणि स्मोक करत नाही आणि मी ऑफिसवरनं आलो, त्यांच्यासोबत थोडंसं चिल वगैरे केलं आणि त्यांना असं थोडं नॉनव्हेज खावं असं त्यांना वाटलं आणि टाईम झालेला 12 वाजून गेलेले समथिंग, आणि ती लोकं म्हणाले की नॉनव्हेज खायचं आहे, आता पार्सल वगैरे आणायचं आहे. तर मला रिक्वेस्ट केली की तू आणशील का वगैरे. तर म्हटलं बरं ठीक आहे, मग तुम्ही लोकं जाऊन आणा ना. तर म्हटलं नाही, आम्ही ड्रिंक केली आहे, पोलीस वगैरे पकडतील वगैरे असे. तर म्हटलं सोबत चला. तर म्हटलं सोबत नाही येऊ शकत, कदाचित त्यांना असं पोलीस म्हणतील की मागचं पियाला बेसिकली तुलाच पाठवायचं. हां असं आहे म्हणून तेच. आणि त्यांचं म्हणणं होतं की मागचं पियाला पण पुढचं वगैरे असेल. तर म्हटलं ठीक आहे, मी जाऊन येतो. रिक्वेस्ट केली मला आणि मग मी विचारलं वगैरे आणि मला सांगितलं की भायकाला कुठेतरी आहे तिकडे. आता भायकालाचा तो एस ब्रिज आहे ना, तो ईस्ट वेस्टला कनेक्टेड आहे. तू कधी जाशील तेव्हा असं फुल क्रिसक्रॉस आहे, म्हणजे असं टर्न्स वगैरे आहेत असं. आणि तिथे पण मी ऐकून होतो, म्हणजे माझ्या बॅचमध्ये पण काही मुलं होती भायखळाची, ती बोललेली मला की तिकडे ती लोकं रात्री 8च्या नंतर जात नाही शक्यतो वगैरे असं. आणि झालं असं की मी एकाने मला स्कूटी दिली, तर मित्राने मला स्कूटी दिली आणि मी गेलो तिथे आणि पार्सल उचललं. आय गेस कलेजी आणि फ्राईड राईस चिकन वगैरे होतं असं आहे. आणि ठेवलं थोडं सामान, मी डिकीत ठेवलं, थोडं मी माझ्या फुटरेस्टच्या इथे ठेवलं, जास्त होतं सामान म्हणून. आणि आता स्कूटी मी चालवतो आहे, ठीक आहे, आणि ब्रिजची सुरुवात होती ना, जस्ट चढण चालवतं तिथे असं वाटलं ना की गाडी जरा जर्क झाली, जंप होते, म्हणजे माहिती नाही की कोणतरी मागे बसलं तर गाडी कशी थोडं बाउन्स होते, तसं मला वाटलं. मी गाडी थांबवली जरा आणि बघतोय, मला वाटलं काही दगड वगैरे आलं की काय, किंवा तर काही नव्हतं तिथे. आणि जसं चढतो आहे ना, तर असं हेवीनेस जाणवलं. हेवीनेस म्हणजे कसं माहिती आहे की थोडंसं चिल्स वगैरे पण येत होते आणि असं वाटलं की म्हणजे 2-3 जणं बसले तर कसं आपण रेस देतो आहे गाडीला आणि गाडी स्ट्रगल करते चालायला असं आहे. आणि कसं तरी मी ते स्ट्रगल करून गाडी आहे ना, इन द मिडल ऑफ ब्रिज गाडीमध्येच बंद पडली स्कूटी. आणि मी आजूबाजूला बघतो आहे कोणी नाही आहे, ठीक आहे, आणि टाईम पण बराच झालेला वगैरे, समथिंग 12-20 झालेले असं आहे. आणि आजूबाजूला कोणी नव्हतं, बघतो आहे पूर्ण शांतता ब्रिजवर वगैरे असं आहे. आणि गाडी स्टार्ट करतो आहे, काही होत नाही आहे, ठीक आहे, किक मारतो आहे, आपलं हे करतो आहे, सेल्फ स्टार्ट मारतो आहे वगैरे, नुसता आवाज येतो पण चालू होत नाही वगैरे. तर मी म्हटलं एकदा आपण ब्रिज पार करून जाऊया, इथे थांबणं चांगलं नाही वाटत आहे मला. आता कसं ब्रिज उतरताना तर मी आपलं दोन्ही पाय टाकून असं पुश करून जात होतो, तेव्हा पण मला हँडल जेव्हा बॅलेन्स करतो, 2-3 जणं बसतात, हँडलवर प्रेशर येतो थोडा, तसं वाटलं मला. आणि लिटरली मी कसं तरी ब्रिज उतरायला लागलो आणि ब्रिजच्या एंडिंगलाच परत तसंच गाडीवर कोणतरी असं बाउन्स झाल्यासारखं, की म्हणजे कोणतरी बसले असं. हां असं आहे म्हणून. त्यावेळी माझ्या मनात काही नव्हतं, मी सांगितलं इट वॉज वन ऑफ माय फर्स्ट एक्सपिरियन्स असं आहे, इनिशियल चालू झालेलं तेव्हा असं. आणि तेच वाटलं. आणि यावेळी मी घाबरलो. मी आपलं ढकलत बसून दोन्ही पायाने असं खाली उतरतो आहे आणि गाडी बाउन्स झाली, म्हणजे असं वाटलं की कोणतरी उतरलं आणि मी खरंच घाबरलो. आणि मग गाडी उतरलो आणि साईडला लावली, मी चेक करतो आहे, तर म्हटलं काही नाही, जरा घाबरलो वगैरे. गाडी स्टार्ट होत नाही, तिथे कोणच नव्हतं ब्रिजवर वगैरे. आणि जरा मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं, 4-5 वेळा ट्राय केलं आणि चालू झाली गाडी खरंच. आणि निघालो. पहिलं गेलो बिल्डिंगमध्ये, त्याला चावी दिली मित्राला, बाबा हे घे तुझी चावी,
आणि गाडी जरा व्यवस्थित जरा मेंटेन कर. कशी मेंटेन करतोस तू? तर म्हटलं काय झालं? तर म्हटलं यार गाडी बंद पडली. बोला कसं शक्य आहे? मी आत्ताच 4 दिवसाआधी मी सर्व्हिसिंग केली आहे वगैरे असं आहे. म्हटलं कशी सर्व्हिसिंग केलीस तू? तर म्हटलं ह्या तो मेकॅनिक व्यवस्थित आहे वगैरे असं आहे. तर म्हटलं तर बोला तू गाडी कुठे बिघडली तुझी? एस ब्रिजवर. तर सगळेजणं बोला रे तू त्या ब्रिजवर का गेलास तू नॉनव्हेज चिकन वगैरे घेऊन असं आहे. तर म्हटलं बरं जाताना तो रस्ता तिथे काम चालू होतं बकरी अड्ड्याच्या इथे वगैरे. तर म्हटलं मला शॉर्टकट वाटलं सो मी त्या ब्रिजवरनं केलं असं. आणि त्यावेळी मला असं काही वाटलं नाही. नंतर मला रिकलेक्ट झालं की असं आहे वगैरे इनफॅक्ट. आता मग ती लोकं बोलले की नाही नॉनव्हेज घेऊन वगैरे शक्यतो तू जाऊ नकोस वगैरे असं आहे. हां तर म्हटलं ते तसा प्रकार आला. आता त्याच सर्कलमध्ये त्या फ्रेंड्सच्या ना त्याचा एक मोठा भाऊ आहे. तर त्याची डबल ड्युटी होती. एक अर्जंट डिलिव्हरी होती आणि तो नाईट टाईमला ती लास्ट डिलिव्हरी समथिंग कंप्लीट करून आला ना तर त्याला त्याच ब्रिजवरनं आला आणि त्याला एक बाई दिसली. प्रॉपर तो सांगत होता बाई दिसत होती आणि त्याला बोलवत होती ती. त्याने नोटीस केलं की काहीतरी गडबड आहे वगैरे पण त्याने गाडी नाही थांबवली. घरी आला तर त्याला जरा त्रास झाला म्हणजे थोडं ताप वगैरे होता असं म्हणून म्हणजे हे एक आहे अनुभव असे वगैरे. तर त्याची एस ब्रिजची बॅक स्टोरी काय आहे तुला माहिती आहे का? ना मला काहीच माहिती नाही. तिथे असं म्हणतात की त्या ब्रिजवरनं खाली रेल्वे ट्रॅक आहे तिथे सुसाईड वगैरे केलेलं वगैरे आहे. बट हॉटस्पॉट आहे तिकडे नेगेटिव्ह एनर्जी. जर आपण इंटरनेटवर टाकलं ना की मोस्ट टॉप हॉन्टेड लोकेशन इन मुंबई एस ब्रिज येतो. आणि असे जे प्रकार असतात ना मोस्टली असे आयसोलेटेड असतात जिथे आपली माणसांची वर्दळ नसते आणि शांतता असते वगैरे असे म्हणून. आणि काही कोणी करून काय टाकलं असेल वगैरे ते पण असेल म्हणून. तू तुझ्या एका मैत्रिणीबद्दल सांगत होतास. एक्झॅक्टली. हां तर ती काय गोष्ट होती यार? ती स्टोरी जी आहे ना ती ॲक्च्युली इट इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ डेमॉनिक स्पिरिट. ठीक आहे. आता आपण नुसतं स्पिरिटबद्दल बोलतो आहे तर त्यांचे पण काही लेवल्स असतात. आता नॉर्मल जे असतात स्पिरिट वगैरे जे असतात ना ती लोकं आपल्याला दिसतात पण जे डिमन्स जे असतात ना ते आपल्या सोल कॅप्चर करू शकतात. ते सोलवर कंट्रोल करू शकतात. वाईट आत्मा असतात. हां वाईट आत्मा असतात म्हणजे ती लोकं तर ते म्हणजे भूतांचे राजा वगैरे असतात असं आहे म्हणून. आणि मूवीज वगैरे तू बघितले असशील ना बरेचसे मूवीजमध्ये वगैरे आहे असं आहे. आणि आता झालं असं ना की मुव्हिंग विथ द स्टोरी माझी एक फ्रेंड होती. ठीक आहे. सध्या कॉन्टॅक्ट नाही आहे माझा तिचं. आणि आमचं कॉलेज आणि शाळा कॉलेज आमची एकत्रच झाली म्हणजे. आणि फॅमिली फ्रेंड आहे सॉर्ट ऑफ. आणि तिची आई आणि माझी आई अशी चांगलं आहे त्यांचं उठणं बसणं वगैरे असायचं वगैरे कार्यक्रम वगैरे एकत्र असायचं. आणि तिची आई सतत म्हणायची की हिचा एकच प्रॉब्लेम आहे ही खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. राग येतो लगेच आणि फटकळ आहे. आणि आईने तिला सांगून ठेवलेलं की बोला तुझा ह्या स्वभावामुळे तुला कदाचित पुढे प्रॉब्लेम येईल असं आहे तर जरा चेंज कर असं आहे. आता झालं असं की आमचं एक्झाम होती 12वीची. लास्ट पेपर होता फिजिक्सचा. आणि आम्ही एकाच कॉलेजला होतो. आणि एक्झाम झाली आणि तिचा वाटतं पेपर राहिला आणि परीक्षक एक्झामिनरने समथिंग पेपर लवकर घेतला. ती जरा वैतागलेली होती. तिचा मूड जरा खराब होता त्या दिवशी. आणि कॉलेजच्या गेटवर आम्ही भेटलो. आमचा ग्रुप होता ती पण होती. आणि आता ती अशी कन्व्हर्सेशन चालू होतं आपलं एक्झाम पेपर कैसा था वगैरे सो अँड सो. आणि सडनली याने एक मुलगी आली अराऊंड 14-15 इयर्स ऑफ एज. आणि भिकारी नव्हती लेडी बेगर होती ती. आणि म्हणजे रेडिश पिंक कलरचा असा बुरखा घातलेला. ठीक आहे. आणि फेस ओपन होता वगैरे आणि फ्रॉक होता मळकट फ्रॉक होता समथिंग. ती आली आणि डायरेक्ट त्या मैत्रिणीला अप्रोच केला आणि बोली की मुझे पैसे चाहिए खाना खाना है वगैरे. माझी मैत्रीण पोलाइटली बोलली तेव्हा की माझे पैसे नाही आहेत बट मी तुला खाणं अरेंज करेल खाणं देऊ शकते. म्हणजे असं मी ऐकलं की म्हणजे पैसे द्यायचे नसतात वगैरे आपण ज्याला भूक लागली असेल जरा जेव्हा म्हणजे खूप लोकांचं ते असतं नाही पैसे कुठे आई वडिलांना देतील किंवा काही चुकीच्या गोष्टी तू वापरतील खायला द्या. एक्झॅक्टली असं आहे. तर ते आहे तर त्यावेळेने तिने हे केलं. आणि ती परत म्हणाली की माझी मैत्रीण बोलली की नाही बोला मी तुला पैसे देणार नाही पण तुला मी खायला घेऊ शकते असं आहे. ती म्हणली नाही मला पैसे पाहिजे मला पाण्याची बॉटल घ्यायची आणि मला जेवायचं आहे मला भूक लागली आहे. ती मैत्रीण बोलली की बोला आता माझा मूड जरा खराब आहे तू जा इथून वगैरे असं. तर बोला नाही मला पैसे करायला लागली. आणि ती पण जी लेडी बेगर होती ना तर ती पण जराशी अडियल होती. तर माझ्या मैत्रिणीने नंतर मग तिला 1 रुपयाचा कॉईन दिला. आणि तिने काय करावं काय केलं त्या बेगरला पण थोडा ॲटिट्यूड होता आणि तिने लिटरली तो कॉईन तिच्या अंगावर फेकला मैत्रिणीच्या. तूच ठेव. हां. आणि बोलली ॲटिट्यूड दाखवला की इससे मेरा कुछ नहीं होने वाला है.
तर मैत्रिणीचा मोड ऑन झाला. जी भांडणं लागली तिकडे कॉलेजच्या गेटवर, माणसं जमा झाली आणि हे जे चालू होतं ना एक्झॅक्टली 6 वाजता चालू होतं संध्याकाळचं असं. आणि हे चालू आहे, भांडणं लागली वगैरे. आता माझ्या फ्रेंडने तिला शिवीगाळ तर नाहीच केली, पण ॲब्युझिव्ह थोडंसं लँग्वेज उचलली असं आहे. बोलता बोलता आईवडिलांवर टॉपिक निघाला भांडणामध्ये. ओके. आईवडिलांवर भांडणं टॉपिक निघाला. तर माझी फ्रेंड पण तिला बोलली की तुझे आईवडील माहिती आहेत का, कुठे आहेत, कोण आहेस तू, काय वगैरे असं. तर तिला ते जरासं झोंबल्यासारखं वाटलं त्या भिकारींला आणि ती वाटतं रडत गेली तिथून. ती निघाली तिथून आणि मी तिथे होता. आम्ही जरा कूलडाऊन वगैरे केला असं वगैरे. इनफॅक्ट आमच्या ग्रुपमधले पण काही 1-2 जण माझे फ्रेंड्स होते. ते बोलले, तिला समजवलं त्या फिमेल बिगरला की म्हटलं बाद में आवा बीमत आवा वगैरे असं वगैरे. आणि मग ती फिमेल बिगर वाटतं रडत निघाली. आणि नेक्स्ट डे जी माझी फ्रेंड होती ना, तिला तिचे आईवडील आहे ना धरून टॅक्सीमध्ये बसून नेत होते कुठेतरी, हॉस्पिटलला नेत होते. इनिशियली ती लोकं हॉस्पिटलला नेत होते. आता ती लोकं हॉस्पिटलला नेत आहेत आणि तिचं काय प्रॉब्लेम होता माहिती आहे, तिला मैत्रिणीनं संध्याकाळी 6 वाजता आहे ना, ती पूर्ण अशी हे होती, डिस्टर्ब असायची. डिस्टर्ब म्हणजे कसं, ती अंगावर वगैरे धावून जात होती असं आहे. आणि थोडं तिची फ्रिक्वेन्सी म्हणजे बोलतात ना की डेली 6 वाजता व्हायला लागलं आणि इंटेन्सिटी वाढली. आता इंटेन्सिटी एवढी वाढली ना की तिला हाताला रस्सी वगैरे बांधून तिला टॅक्सीमध्ये बसून न्यायला लागले. एवढी ती अंगावर वगैरे खूप असं अग्रेशन, व्हायलन्स वगैरे असं होतं तिचं प्रकार. आणि हे चालूच होतं डेली कंटिन्युअसली 6 वाजता एक्झॅक्टली ते इव्हिनिंगला चालू होतं. तिचे हातपाय बांधून रस्सीने तिला टॅक्सीमध्ये बसून तिला घेऊन जायचे. आता तिची आई नर्स होती. डॉक्टरकडे मोठे डॉक्टर वगैरे दाखवले आणि रिपोर्ट्स टेस्ट वगैरे नॉर्मल होते. पण ती मैत्रीण माझी बारीक झालेली आणि चेहऱ्याला असे म्हणजे बोलताना मार्किंग्ज वगैरे यायला लागले. मी तिला बघितले लिटरली त्या बारीक होताना आणि चेहऱ्याला मार्किंग्ज वगैरे. तब्येत चांगली होती पण बारीक झाली या प्रकारामुळे. टेस्ट वगैरे करतायत, टेस्ट तर नॉर्मल होते आणि काही मेडिकल कन्क्लुजन काही निघतच नव्हतं, दिसून नव्हतं येत. आणि ती लोक एकदा टॅक्सीमधनं नेत होते ना, तर एका टॅक्सीवाला चाचाने सांगितलं की तिच्या आईला सांगितलं की बेटा ये कुछ अलग ही है, आप एक बार रेलरोड का दर्गा दिखा के आओ. तर ती बोलली की बोला नाही आधी. पण नंतर मग शेवटी काही कन्क्लुजन निघत होतं. तर मग त्यांनी मग कॉल घेतला की हिला दर्ग्यामध्ये न्यायचं. आता तिकडे असं होतं ना की म्हणजे माझे पण समोर बिल्डिंगमध्ये फ्रेंड्स वगैरे आहेत, ती लोकं पण हेल्प करायची. आपलं बनतं की यार कोण ट्रॅव्हलमध्ये आहे. आता वाईट काय वाटायचं की ही जी गोष्ट पेपरामध्ये पण आलेली, एका लोकल न्यूजपेपरमध्ये आलेला आणि माणसं सगळी जमा व्हायची बघायला तिला. 6 वाजता अशी जत्रा वगैरे, सगळी आजूबाजूला सगळे माणसं भरले आहेत. आता असं होतं ना की तिला हातपाय बांधून न्यायचे जेव्हा एकदम ती असं संचारायचं ना तिला, तेव्हा टॅक्सीमधनं तिला न्यायचे वगैरे. पण येताना ती नॉर्मल, तिला आईवडील हातपाय म्हणजे हात पकडून वगैरे सपोर्ट देऊन वगैरे. जातेवेळी ती खूप ॲग्रेसिव्ह असायची, येतेवेळी शांत व्हायची. आणि हे म्हणजे चालू होतं ना ते रेरोडमधनं ती लोकं आणायची दर्ग्यावरून आल्यावर. आता झालं असं की म्हणजे तिची फ्रिक्वेन्सी कमी झाली, म्हणजे ट्वाईस इन अ वीक असं, वन्स इन अ वीक होतं. आणि पण ते इंटेन्सिटी होती, म्हणजे ते धावणं पळणं वगैरे असं आहे थोडंसं हे. आणि मग ते मला वाटतं ते रेरोडमध्ये जे आहेत ना काझी समथिंग जे करतात ना ते, तर त्यांचा मांत्रिक वगैरे कोणतरी होता. तर त्याने सांगितलं, म्हणजे माझा मित्र पण गेलेला तेव्हा तर टॅक्सीमध्ये घेऊन त्याला असे. तर तो बोला की बोला आम्हाला अजून कळलं नाही स्पिरिट कोणतं आहे वगैरे, काही बोलत नाही आहे, ते कळल्याशिवाय आम्ही प्रोसिजर करू शकत नाही असं. तो बोला की 5-6 दिवस घेऊन या वगैरे असं. तर तो म्हणाला, तर ते लोक म्हणाले घरातले की नाही आता ते कमी नाही झालं, ते आहे असं, पण ते शांत आहे म्हणजे काहीतरी आहे वगैरे. मग त्यांनी कंटिन्युअसली वाटतं 4-5 दिवस गेले आणि फायनली त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली त्या मांत्रिकला की त्याने सांगितलं काही, त्याने प्रोसेस सांगितली त्याने. तो बोलला की लेडीज येऊ नका, ठीक आहे, बरं शक्यतो जेंट्सच या. आणि मग नंतर कळलं की ती अशी बोलायची की मी हिला घेऊन जाणार, ते स्पिरिट जे होतं ना, ठीक आहे, ते माझ्या फ्रेंडला घेऊन जाणार आणि हिला नाही उचललं तर मी हिच्या आईला किंवा हिच्या बहिणीला मी उचलणार असं आहे. आणि मग त्यांना कळलं मांत्रिकाला की प्रोसेस वगैरे ते फॉलो करताना असं आहे वगैरे. आता मित्राने जे मला डिटेल्स सांगितले ना असं आहे, तो काय म्हणत होता की तिला जवळजवळ 15 स्पिरिट्सने पॉझेस केलं होतं असं. आणि ते नंतर मग प्रोसेस अशी होते ना की 15पैकी 14 स्पिरिट्स होते ना, ते हे होते ह्युमन सोल्स होते असे, आणि एक होता तो डिमन होता त्याच्यातला. आणि ते जे 14 स्पिरिट्स जे होतात ना, तर
त्यांना पण निघायचं होतं. त्यांना म्हणजे असं ती लोक बोलवते की आमचं चुकलं, आम्ही ह्याच्या ऐकलं आणि आम्हाला मुक्त व्हायचं आहे वगैरे असं आहे म्हणून. तर त्यांचं असं होतं ना की ते जे स्पिरिट्स वगैरे जायचे यायचे, म्हणून तिची फ्रिक्वेन्सी जरा कमी झालेली. आणि नंतर मग त्यांनी ठरवलं की म्हणजे आपण तो डिमन आहे त्याला हे केलं पाहिजे, नंतर मग जे 14 स्पिरिट्स आहेत ते पण हे होतील. आता बऱ्यापैकी मला वाटतं झालं त्यांचं प्रोसेस वगैरे असं आहे. आणि नंतर मग कळलं की त्या जे स्पिरिट्स होत्या त्याच्यापैकी एक स्पिरिट त्या मुलीचं होतं जिचं भांडण झालेलं, ती जी भिकारीन जी होती ना लेडी वगैरे असं आहे. आणि ते लहान मुलीची आत्मा होती. नाही, लहान 14 इयर्सची मुलगी होती ती. हां 14 जी भीक मागत होती तिची आत्मा होती. तिची आत्मा होती असे. आणि झालं असं की त्यावेळी आहे ना, माहिती नंतर काय झालं भांडणानंतर, तर तिला ते एम्बरेसिंग समथिंग, तिला इन्सल्टिंग वाटलं की 4 चौघामध्ये आई वडिलांचा काहीतरी टॉपिक वाटला, तर तिला थोडंसं हे झालं आणि तिने तेव्हा सुसाईड केलेलं असं. त्या लहान मुलीने ते भिकार जी बॅक करत होती तिने सुसाईड केलं, आत्महत्या केली. आणि समथिंग तिच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन ते तिचा बदला घ्यायचा म्हणून तिच्या मागे लागलेले ती लोक असं आहे म्हणून. आणि ते खूपच क्रिटिकल होतं वगैरे असं आहे. तर मग आता असं मी आता काही कॉन्टॅक्ट वगैरे काही नाही वगैरे असं आहे, पण नॉर्मल झालं आहे म्हणून बेटर झालं नॉर्मल. हां. आणि ती लोकं सोडून गेले त्यावेळेस, ती लोकं त्यांनी शिफ्ट केलं, कारण का त्यांना वाटलं की आता त्या ठिकाणी वगैरे काही प्रॉब्लेम आहे का किंवा काय असं वगैरे, कारण का घरात पण ती लोकं शार्प ऑब्जेक्ट्स वगैरे ती लोकं ठेवायचे नाही वगैरे असं म्हणून. अधूनमधून नंतर कळलं की तिच्या आईला आणि तिच्या बहिणीला लहान झालेला असा प्रकार वगैरे, पण नाव दे आर नॉर्मल असं ऐकू नये वगैरे म्हणून. म्हणजे देवाची कृपा भाई, ते नॉर्मल झाले. मी मागे आपण एक पॉडकास्ट केलेला अक्षयसोबत, तर त्याच्या एका बहिणीसोबत असं झालेलं. म्हणजे लांबची रिलेटिव्ह होती, गावी राहायची, गावाकडे राहायची, आणि ती दुपारी शाळेतून येत होती. आणि शाळेत दुपारी माहिती ना गावाकडे शाळा लांब असते, ऊन होतं खूप. दुपारी येऊन ती दमलेली, तिच्या मैत्रिणी येत होत्या मागून. ती बोलली मी जरा झाडाखाली थांबते, मैत्रिणींची वाट बघते आणि मग जाते. जेव्हा ती घरी आली ना भाई, तर तिच्या मागे कोणतरी लागलेलं. ती विचित्र वागायला लागली, जेवायची नाही, जेव्हा जेवायची तेव्हा खूप जास्त जेवायची, रात्रभर झोपायची नाही, आणि दिवसभर अशी बोललं ना ती एनर्जी ड्रेन होत गेली. आणि ही त्याची इंटेन्सिटी हळूहळू वाढू लागली, जसं तू बोललास ते वाढू लागलं. मग त्यानंतर ॲग्रेसिव्ह झाली, तिला बांधून वगैरे ठेवायचं. आणि जेव्हाही तिच्या अंगात यायचं ना, तो व्यक्ती फक्त एकच बोलायचं, जी आत्मा होती, की मीला घेऊन जाणार. आणि मग त्या लोकांनी खूप ह्याचे उपाय लावण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या बाबाबुवांकडे, मंदिरात नेलं, डॉक्टरकडे, तर काहीच पर्याय नव्हतं. तिचं खूप वेगवेगळे टेस्ट वगैरे केलं, काहीच नव्हते. मग जेव्हा देवाचं वगैरे बघितलं, केलं, पण शेवटी तो नाही ऐकला. तो जी आत्मा होती ना तिला घेऊन गेली. अच्छा हो. आणि जाते वेळी ती एकदम सडपातळ सांगाडा असतो ना एक स्केलेटन, तशी झालेली 16 वर्षाची मुलगी. मी असं ऐकलं आहे, म्हणजे काही रेफरन्स असं ह्याच्यामध्ये बघितलं आहे की डिमनचा एक रेशिओ असतो. बरं. म्हणजे 3 स्पिरिट 5 स्पिरिट असे मिळाले ना, नंबर्स त्यांचा झाला ना, तर ती लोक पॉवरफुल बनतात असं आहे. बापरे. मग ते त्यांचं आहे वगैरे. आणि ही लोक म्हणजे त्यांचं ते वेगळंच असतं एक प्रकार. आता अजून एक स्टोरी आहे माझ्याकडे, म्हणजे तर ते कोकणातली तुला अजून एक स्टोरी सांगायची होती असं आहे. तर झालं असं की एक मुलगी होती 9 वर्षाची, ठीक आहे. तिचा मोठा भाऊ होता, 2 वर्षाने मोठा होता. आणि ते दोघेजणं म्हणजे समर वॅकेशन चालू झाले आणि त्यांना गावी जायचं होतं वगैरे समथिंग. आणि लोक काहीतरी मामाच्या गावी गेले असं आहे. आणि पॅरेंट्स वगैरे सगळे एकदम फॅमिली गावी वगैरे गेले. आता ते जे हे होतं ना, ते मामाच्या गावी वगैरे कसं होतं की त्याचं जे बाग होती ना, त्या बागेमध्ये सगळी मोठी झाडं, आंब्याची, फणस वगैरे, आणि ते जंगलाच्या रेंजमध्ये होतं. ते मामाची बाग होती ना, असं आहे. ते आजूबाजूला फॉरेस्ट वगैरे असं आहे. आणि मामाने स्ट्रिक्टली सांगून ठेवलेलं की दुपारी 12 ते 2 जायचं नाही. ॲक्च्युली रिझन वॉज समथिंग एल्स, बट त्याने सांगितलेलं की प्राणी, वाघ वगैरे येतात असं आहे. म्हणजे ऊन वगैरे भरपूर असं थोडं शेड घ्यायला वगैरे येतात असं आहे. आणि ह्यांना क्युरियोसिटी वाटली की चल बाबा असं आहे वगैरे. तर मोठा भाऊ होता ना, तो बोला आपण जाऊया खेळायला, आपण आंबे मोजूया, आंब्याच्या झाडावर जाऊया वगैरे असं. त्यांचं दरवर्षी ती लोकं समथिंग जायचे, पण यावेळी ती लोकं एकटे प्लॅन केलं त्यांनी, एकटं जायचं. तर बहिणीने अपोज केला, त्या मुलीने आहे ना, त्याच्या बहिणीने अपोज केला की नको जाऊ वगैरे, मी नाही तर सांगेन. मला नाही तू चल,
बोला तू नाही सांगितलं, म्हणजे तू नाही तशी ना तरी मी जाणार आहे असं आहे वगैरे, तू सांगायचं नाही वगैरे असं. तर बहिणीने भरपूर अपोज केला आणि फायनली ह्या लोकांनी ठरवलं की जायचं. आता ही लोक गेले त्या बागेमध्ये, त्या झाडावर चढले, खेळता खेळता सगळे फळं वगैरे असे मोजता ती लोक थोडं अजून हाईटवर गेले. आणि त्यांना असं जाणवलं की कोणतरी हळूहळू चालत येतोय एकदम मंद गतीने वगैरे असं. त्या मुलीने नोटीस केलं, 9 वर्षाच्या मुलीने, की कोणतरी येत आहे वगैरे असं. आणि तिने सांगितलं भावाला की बरं या साईडलाच येत आहे, आपल्याकडेच कोणतरी येत आहे. आणि ह्या लोकांनी लपायचं म्हणून अजून जरा हाईटवर गेले. ती मुलगी बोलत होती की हाईटवर नको जाऊ, म्हणजे बॅलन्स जाईल वगैरे, उगाचच हे नको म्हणून. तर तो काय ऐकला नाही तो मुलगा. खेळामध्ये ती लोकं असेच फांदीवर वगैरे होते तिकडे झाडाच्या. आणि आता ते जवळ येत होतं. ह्यांनी नोटीस केलं की जे काही आहे ना ते चालत चालत ह्यांच्याकडेच येत आहे म्हणून. आणि बराच वेळ झाला वगैरे, जे कोणी येत होतं ते हळूहळू एकदम मंद गतीने चालत होतं. आणि फायनली जेव्हा आला ना, तर त्या मुलीने बघितलं तर तिला ओरडायचं होतं, पण तिचा आवाज पण फुटत नव्हता. बोबडी वळते ना तसं. असं म्हणजे फुल एकदम तोड दाबून वगैरे अशी पॅनिक होत होती. तर तिच्या भावाने तिच्याकडे बघितलं, ती खाली बघते आणि भावाने खाली बघितलं. आणि भावाचा बॅलन्स गेला, घाबरून खाली पडला. आता खाली पडला, त्याला डोक्याला वगैरे मार लागला आणि रक्त वगैरे आलं. आणि ती मुलगी तर एकदम जरा शॉकमध्येच होती असं आहे. आता तिने जे बघितलं ना तो प्रकार, तो जे होतं ना, तर म्हणजे ब्लूइश ग्रे कलरची स्किन होती, ठीक आहे. डोक्यावर एकही केस नव्हतं, आयब्रोज पण नव्हते, डोळे पूर्ण व्हाईट होते. आणि नखं जे होते ना ब्लॅक, पूर्ण मोठी वगैरे. आणि सगळ्यात शॉकिंग म्हणजे त्याचे पाय उलटे होते. आणि तो तिच्याकडे स्टेअर करत होता. त्याने खाली पडलेल्या त्या मुलाकडे बघितलं, तिचा भाऊ. हां. आणि मग तो आपल्या वाटेला लागला, तो निघाला तिथून. आता ती ओरडायचं काय करायचं, ती पॅनिक झालेली, तिला काय कळत नव्हतं. ती वाट बघत होती की कधी तो नजरेतनं लांब होतोय, जे काही स्पिरिट वगैरे जे होतं ना ते. ती भरपूर एकदम अशी शॉकमध्ये होती, रडते. आणि फायनली नंतर मग 1.5 तास आधी तिचा भाऊ खाली बेशुद्ध पडला आहे, रक्त वगैरे आलं आहे असं. आणि काहीच रिस्पॉन्ड करत नव्हता. ती हाक मारते. नंतर 1.5 तासानंतर तिचे पॅरेंट्स वगैरे आले आणि मुलाला उचललं, ॲडमिट केलं. आणि आफ्टर 15 days ही वॉज नो मोर असं. जीव गेला त्याचा. हो. आणि मग त्या मुलीने, ती जरा शॉकमध्ये होती, ट्रॉमॅटिक सिच्युएशन होती तिची. बरोबर, तिला तो धक्काच बसला असेल. आणि ती काहीच बोलत नव्हती वगैरे. जवळजवळ तिने बरेच महिने काही बोलली नाही वगैरे असं आहे म्हणून. नंतर ओव्हर द टाईम तिने सांगितलं की असा प्रकार होता. आता गावातल्या नंतर मग समजलं. मग गावातले बोलतात की दुपारच्या टायमाला आहे ना, एक आहे स्पिरिट, ती त्या मार्गाला असते, जंगलातनं येते, ठीक आहे. आम्हाला लांबून दिसलं की आम्ही पळ काढतो, थांबत नाही. आणि नंतर कळलं तो खवीसचा प्रकार होता असं म्हणून. खवीस. बापरे. आता ती कशी आहे ती मुलगी, तुझी बहीण? ती माझी ॲक्च्युली ती फ्रेंड आहे, तर तिच्या बरोबर ती कशी आहे, म्हणजे नाव शी इज ओके असं आहे. पण ते जे धक्का बसला तो आयुष्यभर राहतोणार आहे, असं काही झालं असेल तर? नाही, ती माझी थोडी रिझर्व टाईपच राहिली आहे, म्हणजे जास्त कोणाशी बोलत नाही. मी पण थोडं काउन्सिलिंग केलं, तिचं समजवलं. आणि या गोष्टीवर मी जवळजवळ 4 दिवस तिच्याशी बोलत होतो. असं आहे की मी समजवत होतो की ठीक आहे यार, कदाचित त्याचा प्रवास एवढाच असेल, तुझी चुकी नाही आहे. तिच्या अंगावर घेतला काही माझ्यामुळे झालं असं तिला वाटलं? असं तिला वाटलं की, म्हणजे तिला समजवलं की कसं आहे, तो कॉल होता तो, म्हणजे तुझा भाऊ ऐकला नाही ना त्यावेळी असं आहे. आणि तू समजवायचा प्रयत्न केलास, तू एफर्ट्स तर दिलेस ना तुझे, असं आहे म्हणून. आणि तुझा डिसिजन नव्हता त्याचा, असं आहे म्हणून. तर तेच आहे म्हणून. आता ठीक आहे, नॉर्मल आहे म्हणून. माझी ॲक्च्युली कॉलेज फ्रेंड होती ती म्हणून. पण मला वाटतं आपणच बऱ्याच गोष्टी कव्हर केल्यात. आणि मला असं वाटतं पहिला पॉडकास्ट असेल आपला की जे एवढा लांब चाललाय आपला. आणि थँक्यू सो मच भाई, तू आलास आणि बऱ्याच इंटरेस्टिंग वे मध्ये गोष्टी सांगितलेस. इवन खूप भारी वाटलं मला ऐकताना, मजा आली मला खूप जास्त. आय होप तूही एन्जॉय केला असेल. डेफिनेटली. आणि आपण असंच परत काही लवकरच काहीतरी करू. नक्कीच. पण हा पॉडकास्ट आता आपल्याकडे एंड करावा लागेल, कारण वो जब तक बंद नाही करता तक नया सुरू नाही कर सकते. डेफिनेटली. तर आपण लवकरच काहीतरी नक्की परत करू. आय होप त्यावेळी तुझ्याकडे अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी असतील. तर थँक्यू सो मच भाई. थँक्स. पण भेटू परत एकदा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. आतापर्यंत तुम्ही
जर बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोचतो. कमेंट करून सांगा कशा होत्या गोष्टी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता, कारण मी बऱ्याच वेळा आता ऐकतोय की तुम्ही आपले पॉडकास्ट स्पेशली ऐकत असता काम वगैरे करताना, तर स्पॉटिफायवरही आपण अवेलेबल आहोत. स्पॉटिफायर आहे का, सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडेही अशा गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल, तो नक्की भरा. आणि आपण मे बी जर तुमच्या स्टोरी चांगल्या असेल आपण पॉडकास्ट करू. आपण भेटू परत एकदा एका अशाच एका एपिसोडमध्ये. बाय, काळजी घ्या.